नमस्कार. दासबोध निरूपण यातील आज हा 26वा भाग. मागच्या समासामध्ये आपण मुमुक्षूचं वर्णन बघितलं. आता साधकाचं आपण वर्णन यात पाहणार आहोत. हा दासबोधील 5व्या दशकातला 9वा समास आहे. जो संतासी शरण गेला संतजनी आश्वासिला, अवगुणाचा करुणी त्याग जेणे धरला संतसंग, तयासी बोलिले मग साधक आहेसा. अवगुण त्यागी दिवसेदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास, स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक. प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. बद्ध ही पहिली पायरी, मुमुक्ष ही दुसरी पायरी आणि साधक ही परमार्थ मार्गाच्या प्रगतीची तिसरी पायरी आहे. चुकीचा रस्ताच बरोबर समजून चालणार तो बद्ध, रस्ता चुकलाय ज्याला उमगले आणि म्हणून तो चुकीचा रस्ता सोडून योग्य मार्गाला लागण्याची ज्याला मनापासून तीव्र तळमळ उत्पन्न झाली तो मुमुक्षू, आणि मनातील त्या तळमळीला मूर्त स्वरूप देऊन मनापासून ज्याने योग्य मार्गाने मार्गक्रमणाला प्रत्यक्ष सुरुवात केली तो साधक होय. म्हणजे मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं तर त्या रस्त्यानं परत फिरला, परत तो सोलापूर रस्त्याला लागलेला परत पुण्याला आला आणि आता आळंदीच्या मार्गाला चालू झाला, तो साधक म्हणायचा. साधक निरूपण या 5व्या दशकाच्या 9व्या समासात समर्थांनी अशा साधकाची तळमळ, प्रयत्न आणि त्याला परमेश्वरी कृपा आणि साधुसंतांच्या आशीर्वादाने येत चाललेले यश याचे वर्णन केलेले आहे. साधकाला आपले अवगुण माहीत झालेले असतात, त्यामुळे तो प्रयत्नपूर्वक ते सोडवायच्या मार्गाला लागतो. एखादा शीघ्रकोपी माणूस राग आला की नामस्मरण करून त्या रागावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न सुरू करतो. पैशाचा लोभी माणूस तो लोभ कमी करण्यासाठी दानधर्म करायला लागतो, तर कपटी माणूस भक्ती मार्गाने आपल्या अंतःकरणे शुद्ध करायचा प्रयत्न सुरू करतो. ही सर्व खटपट आणि प्रयत्न सोपे नसतात. आयुष्यभर आपण ज्या मार्गाने चाललो तो मार्ग सोडायचा हे आपण वाटतं तेवढं सोपं नसतं. आत्तापर्यंत ज्या मार्गाने बद्ध गेला ती सर्व पद्धत त्याला पूर्णपणे बदलायची असते आणि त्यामुळे ते बदलायला खरी तळमळ, दृढ विश्वास आणि अर्थात संतांचे मार्गदर्शन आणि परमेश्वरी कृपा या सगळ्यांची आवश्यकता असते. एखाद्या माणसाला दिवसाला 10-12 कप चहा प्यायची जर सवय असली तर त्याला ते सोडणे किती अवघड आहे हे आपण पाहतो. येथे तर पूर्ण जीवन विचारच बदलायचा आहे. देह म्हणजे मी आहे ही भावना त्यागून मी आत्मरूप आहे हे ज्ञान दृढ करायचे असते. त्यामुळे काही साधारण सोपं अजिबातच नाही आहे, पण प्रयत्नपूर्वक ते साधू शकतं हे समर्थ सांगतात. ही अवघड वाट सोपी करण्यासाठी समर्थ अनेक साधने सांगतात. संतांना शरण जाऊन त्यांच्या आज्ञेत राहणे हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. ते केल्याने आपला देहाभिमान व मीपणा आपोआप कमी होतो. संत आत्मज्ञानाचा उपदेश करतात, चिरकाळ टिकणारे सत्य व नाशवंत ऐहिक जग यातील भेद स्पष्ट करून सांगतात. त्या उपदेशाने साधकाचे संशय हळूहळू नाहीसे होऊ लागतात. तो नाना ग्रंथांचा धांडोळा घेऊ लागतो, देहबुद्धी सोडून आत्मांचा शोध घेऊ लागतो, कीर्तन भजन यामध्ये सहभागी होऊन श्रवणभक्ती करीत राहतो. मनामध्ये लोप पावलेले आत्मज्ञान जागृत करून विवेक व वैराग्याने ब्रह्मज्ञानाला प्राप्त होतो. अंगातील दोष टाकून त्यांच्या जागी सद्गुणांची प्रतिष्ठापना करतो. वाईट कर्म सोडून सत्कर्म करायचा प्रयत्न करू लागतो. अशा रीतीने सततच्या प्रयत्नाने त्याचे सर्व अवगुण जाऊन तो उत्तम गुणाने हळूहळू मंडित होऊ लागतो. खरा मी म्हणजे शरीर नसून त्या वेगळा असणारा परमतत्वाचा अंशरूप असा आत्मा आहे हे तत्व त्याच्या हृदयामध्ये हळूहळू स्थिर होऊ लागते. अशा मार्गाने जाऊन तो दिसणारे जग हे सत्य नसून तो केवळ सत्याचा आभास असे मायारूप आहे हे जाणून ते अलक्ष म्हणजे मनातून काढून टाकतो आणि त्याच्या जागी ते दिसत नाही अशा परमतत्वावर मन आणि बुद्धी केंद्रित करून त्याची अंतरात स्थापना करतो. इंद्रियांना न दिसणाऱ्या या आत्मरूपात तो पूर्णपणे विलीन होतो. असा साधक स्वतःचे खरे स्वरूप जाणून त्या स्वस्वरूपातच स्थिर होऊन जातो. अशी साधकावस्था लाभणे हे भाग्याचं आहे, पण त्यासाठी मुमुक्षूची तळमळ व दृढभाव मात्र आवश्यक आहे. अनेकदा मुमुक्षूच्या मनात ही साधना साधेल का अशी शंका येते. अशा समर्थांनी जो मनभावे प्रयत्न करेल त्याला ही साधना आणि साधकपद निश्चितपणे प्राप्त होईल असा विश्वास दिलेला आहे. साधकाचं वर्णन पुढे चालू आहे. निवृत्तीपथे ज्ञानयोग साधिला जो साधक, प्रवृत्तीचा केला त्याग सुहृदांचा सोडिला संग, निवृत्तीपथे ज्ञानयोग साधिता झाला.
स्वरूपी घातिले मना यातनेसी केली यातना साक्षेपाणी प्रयत्ना प्रतिष्ठिले. सावध दक्ष तो साधक पाहे नित्यानित्य विवेक संग त्यागून एक सत्संग दरी. साधक पूर्ण भाव आणि सततचा अभ्यास यांच्या योगाने काम क्रोध लोभ मद मत्सर अशा सर्व विकारावर विजय मिळवतो. याचे वर्णन करताना समर्थांच्या भाषेतील ठसठशीतपणाने रोखठोक शब्दरचना ओसंडून वाहताना दिसते. ते म्हणतात, साधक अविद्येपासून तुटतो, प्रपंचापासून निसटतो आणि लोभाचे जाळे तोडतो. तो विरक्तीच्या बळावर बाह्य मोठेपणाला खिंडार पाडतो, वैभव लाथारतो, मान सन्मान झटकून टाकतो, भेदाभेदाचे घर पाडतो, अभिमानाला पाडतो आणि संशय प्रवृत्तीचे पाय धरून तिला आपटतो. संभ्रमाचा वध करतो, भवसागराला दणका देतो आणि आप्तस्वकीयांच्या मोहातून निसटतो, भवपाशाला भडकावतो, काळाची टांग मोडतो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्याचे मस्तक ज्ञानाने फोडतो. थोडक्यात ज्ञान आणि भक्ती यांच्या जोरावर भवरोगापासून मुक्त होतो. गर्व, स्वार्थ, मोह, देहदुःख, द्वेष, कुतर्क यांना पिटाळून लावतो. तिरस्कार चिरडतो, द्वेष खरडतो, विषात पायदळीत उडवतो. समर्थांचे भाष्यातले हे गुण मुळात वाचायला पाहिजे. या सगळ्या पराक्रमामुळे तो सर्व जगाच्या बंधनात मुक्त होतो. हर्ष खेद ते मावळले अशी त्याची स्थिती होते. मीपणा नष्ट करून अंतरातील मी त्याला सापडतो. अशावेळी इकडे का तिकडे अशी अवस्था संपून तो तिकडे म्हणजे परमार्थात पूर्णपणे निमग्न होतो. अशावेळी त्याच्या होणाऱ्या निभ्रांत अवस्थेचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, जेथे मनची मावळे तेथे तर्कची पांगुळे, तेची अनुभव आणि बळे या नाव साधक. मनातील इच्छा आकांक्षा पूर्णपणे मावळून जाऊन नष्ट झाले असतात. अमुक एक हवे आणि अमुक नको हे वाटणेच संपून गेले असते. तर्काने चालणारी बुद्धी पांगळी होऊन ती परमेश्वराच्या आसराला जाते आणि अशा स्वस्वरूपात विलीन होण्याची क्षमता ज्याला अध्यात्माच्या अभ्यासाने प्राप्त झाली आहे त्यालाच साधक म्हणतात. असा साधक बाह्य प्रापंचिक प्रवृत्तीचा त्याग करतो. आप्त स्वकीयाकडूनही स्वार्थमूलक अपेक्षा करीत नाही. प्रपंचातील लाभाहानीतून निवृत्त होऊन चिरंतन सत्याचे ज्ञान प्राप्त करून घेतो. तो आपणाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपात म्हणजे आपण त्या परमेश्वराचे अंश आहोत या ज्ञानात विलीन करतो. त्यामुळे अन्य यातनापासून त्याची सुटका होते आणि तो सदैव विचार, विवेक, वैराग्य, उद्योगशीलता आणि प्रयत्न करून त्या स्थितीत स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. सतत सावध राहून तो खरे शाश्वत काय आणि दिसणारे व नाचणारे काय याचा विचार करून अन्य संग सोडून सदैव संत संगतीत राहतो. साधकाचे असे वर्णन केल्यावर सहज श्रोत्यांना अशी शंका येईल की प्रपंचात राहून प्रापंचिकाला साधक होता येईल का? याचे उत्तर समर्थांनी दिलेले आहे. ते म्हणतात, आशा आणि अपेक्षा, मोह आणि माया, अविद्या आणि दुर्गुणी विकार यांचा त्याग करून कर्तव्य भावनेने सदाचाराने आपली प्रापंचिक कर्तव्ये करीत राहणारा आणि त्या देहोपभोगाचे महत्त्व सोडून आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणारा सामान्य प्रापंचिक सुद्धा साधकच बनवू शकतो. तेव्हा आपण सुद्धा प्रपंचात राहून आपली कर्तव्य नेटकेपणाने करू, पण त्यांनी लिप्त न होता, प्रपंचाने लिप्त न होता त्यापासून तटस्थ राहून साधक बनू शकतो असा विश्वास समर्थ देतात. पुढचा समास आहे तो सिद्ध लक्षणाचा आहे. 10वा समास. संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चयना ऐसा झाला या नाव सिद्ध. म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान, तेची सिद्धाचे लक्षण निश्चयसी. आत्मबुद्धी निश्चयाची, तेची दशा मोक्षश्रीची. अहमात्मा हे कधीची विसरू नये. अहमात्मा मी म्हणजे आत्मा आहे. साधकाची लक्षणे सांगून झाल्यास आता ज्ञानप्राप्तीच्या सर्वोच्च कोटीची म्हणजे सिद्धावस्थेची अवस्था समर्थ वर्णन करतात. अंगात ब्रह्मज्ञान पूर्णपणे मुरल्यानंतर आणि ते सदासाठी स्थिर झाल्यावर सिद्धावस्था प्राप्त होते. साधक हा बहुतेक वेळा बरोबर असतो, पण कधीतरी चुकूही शकतो. तर सिद्धाचे आत्मज्ञान पूर्णत्वाच्या अशा पातळीवर गेले असते की तो स्वस्वरूपी सदैव स्थिरचित्त असतो. सर्वसामान्य संसार करणाऱ्यांना सुद्धा ही सिद्धावस्थेची प्रगती करणे निश्चितपणे शक्य आहे असा विश्वास देऊन समर्थ म्हणतात की त्यासाठी निश्चयाने अवगुणांचा आणि ऐहिकाचा त्याग करून सन्मार्ग धरला पाहिजे. प्रपंच करतानाही आपणाला त्याग करावा लागतोच.
मुलाला बरे नसले तर आईला झोपेचा त्याग करून त्याची शुश्रूषा करावी लागते. नोकरीवर जायचे तर घरी आराम करण्याचा त्याग करावा लागतो. पण परमार्थ मार्गातील त्याग याहून वेगळा म्हणजे देहोपभोगाचा, विषय सुखाचा आणि स्वार्थाचा त्याग आहे. आणि त्याचबरोबर सत्यज्ञानाचा मार्ग धरून त्याच्या प्रयत्नपूर्वक अभ्यासाची जोडी त्याला आवश्यक आहे. असे झाले तर प्रापंचिक बद्धसुद्धा मुमुक्षु साधक या मार्गाने सिद्धावस्था निश्चितपणे प्राप्त करून घेऊ शकेल. इतर संतांचे आणि समर्थांचं वेगळेपण इथंच आहे की आधी प्रपंच करावा नेटका असं समर्थ म्हणतात आणि मग साधावे परमार्थ विवेक. सिद्धपुरुष स्वतःच परमेश्वर स्वरूप होऊन जातो. आपण देह म्हणजेच मी आहे असे जेवढ्या निश्चयाने मानतो तेवढ्याच दृढतेने मी परमात्म्याचा अंश आहे अशी सिद्धाची भावना असते. त्यापासून तो कधीही चळत नाही, ढळत नाही, कारण त्याचे सर्व संशय पूर्णपणे फिटून गेले असतात. साधकाच्या मनात अधेमध्ये का होईना संशय येऊ शकतो, पण हा सिद्ध हा सदैव संशयरहित आत्मज्ञानाने परिपूर्ण असतो. अशा तऱ्हेने स्थिर झालेले निसंशय ज्ञान आणि त्यामुळे प्राप्त झालेले अखंड समाधान हे सिद्धाचे निश्चयपूर्वक लक्षण समजले पाहिजे. साधक आणि सिद्ध यातील फरक करताना कविवर्य सुरेश भट यांच्या ओळी मला महत्त्वाच्या वाटतात. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाया माझा मोकळा. अशी संसारात ज्याची अवस्था असेल तो साधक होऊन सिद्ध सुद्धा होऊ शकतो. बाह्य प्रपंचाच्या गुंत्यात पूर्ण गुंतलेला तो प्रपंचीबद्ध, त्यातून सुटून पाय मोकळा करण्याची इच्छा होईल तो मुमुक्षू. ज्याने परमार्थाचा वेगळा रंग स्वीकारला आणि आपला प्रपंचातील गुंतलेला पाय काढता घेतला तो साधक. आणि जो या गुंतवणूतून संशयातून पूर्ण मोकळा होऊन स्वतःच्या आत्मबळावर परमार्थात ठाम उभा राहिला तो सिद्ध समजावा. अशी सोपी व्याख्या सिद्धाची करता येईल. अशा सिद्धाची बुद्धी निश्चयात्मक रीतीने स्वस्वरूपी स्थिर असते आणि मोक्षलक्ष्मीचे ऐश्वर त्याला प्राप्त झालेले असते. असा सिद्ध मी देही नाही तर आत्मा म्हणजे परमात्म्याचा अंश म्हणजेच मी आहे हे कधीही विसरत नाही आणि त्याला सर्वत्र अभेद्यत्व प्रत्ययाला येते, म्हणजे परमात्मा रूपाचाच प्रत्यय येत असतो. या दशकातील शेवटचा समास आहे. सिद्ध लक्षणच पुढे चालू आहे. दशक 5वा, समास 10वा. जे लक्षवेना चक्षुषी त्याची लक्षणे सांगावी कैसी. सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैसा हो संदेहो, या कारणे सिद्ध पाहो निस्संदेही. जे लक्षवेना चक्षुषी त्याची लक्षणे सांगावी कैसी, निर्मळ वस्तू सिद्ध त्याची लक्षणे कैसी. लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईची निर्गुण, तेच सिद्धांचे लक्षण वस्तुरूप. वस्तू ठाईची निर्गुण म्हणजे आत्मरूप, आत्मस्वरूप, परमेश्वर स्वरूप, परमात्मा हा निर्गुण आहे, त्यामुळे त्याला लक्षणं काही नाहीत. सिद्ध होण्यासाठी जो दृढनिश्चय लागतो तो संतांना शरण गेल्यावर त्यांच्या संगतीने सुलभपणे प्राप्त होतो. ज्याची अशी संपूर्णपणे निस्संदेह अवस्था होईल तोच सिद्ध आहे हे जाणावे. सिद्धपुरुष हा देहाच्या पलीकडे गेलेला असतो. त्याचे देहाचे महत्त्व पूर्णपणे संपून देह जावो अथवा राहो अशी अवस्था झाली असते. अशा या देहातीत अवस्थेची लक्षणे कशी बरे सांगता येतील. जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो त्याचे वर्णन करता येईल आणि लक्षणे सांगता येतील. जेथे सगुण रूप असेल तेथे रूपाचे, देहाचे आणि गुणांचे वर्णन करणे शक्य आहे. पण जो परमेश्वराची एकरूप झाल्याने निर्गुण अवस्थेला पोचला आहे त्याचे काय वर्णन करू शकणार. कोणाचीही वाणी आणि लेखणी अशा परमस्वरूप झालेले लक्षणे सांगू शकत नाही असं समर्थ म्हणतात. अष्टावक्र आणि जनक यांच्यातील संवादाला भारतीय परमार्थात मोठे महत्त्व आहे. त्यालाच अष्टावक्र गीता असेही म्हणतात. मी ह्याच यूट्यूब चॅनेलवर आणि ह्यात माझ्या फेसबुकवरती अष्टावक्र गीतेची निरूपणं पूर्वी केलेली आहेत. ती माझ्या अरुण गोडबोले या यूट्यूब चॅनेलला आजही आहेत, आपण बघू शकता. अष्टावक्र गीता हे परमज्ञान सांगितलं मानलं जातं आणि त्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे लोक भारतात नाही परदेशात सुद्धा अनेक लोक आहेत. अष्टावक्र अशा नावाचे ग्रुप फेसबुकवरती अनेक आहेत. अर्थात ते परदेशात असल्यामुळे इंग्लिशमध्ये ते सगळं चालतं आणि त्यातल्या दोघा लोकांनी मी अष्टावक्र गीता निरूपण हे जे पुस्तक लिहिले त्याचं इंग्लिश भाषांतर करा तुम्ही अशी विनंती केली आहे. अर्थात माझं इंग्लिश भाषांतर करणं इतकं चांगलं आहे. बरं आहे
पण इतकं चांगलं नाही, पण केव्हा तरी तो प्रयत्न स्वामी करणार आहे. तर या अद्वैत तत्वज्ञानाचे उच्च ज्ञान अत्यंत मोजक्या पण महत्त्वपूर्ण अशा 297 सूत्रामध्ये त्या स्पष्ट केले. त्यात एके ठिकाणी सिद्ध स्वरूपाचे वर्णन करताना अष्टावक्र ऋषी म्हणतात, म्हणजे मी या दासबोध निरूपण नित्यपाठ पुस्तकात हे जे लिहिताना हे मुद्दाम तिथं नमूद केले, कारण मी त्याचा अभ्यास अष्टावक्र केला होता. अष्टावक्र म्हणतात की असा सिद्ध सुख आणि दुःख दोन्हीमध्ये सारखाच तृप्त असतो. अर्थात त्यामुळे सुखी अथवा दुःखी होण्याची अवस्था त्याने केव्हाच पार केलेली असून तो समदुःख सुखच तृप्त बनलेला असतो. असा सिद्ध स्वतःच्या रूपात म्हणजे स्वतःतील परमेश्वराच्या अंशातच स्थिर झालेला असतो. त्यामुळे सिद्धाचे रूप कसे असते हे सांगताना किंवा खरे तर ते सांगता येत नाही स्पष्ट करताना अष्टावक्र म्हणतात, स्वरूपस्य क्वरूपिता. सिद्धाच्या मनामध्ये सर्व अहंकाराचा आणि देहबुद्धीचा अभाव असल्यामुळे तिथे वर्णन करण्याचं काही उरलेलेच नाही आहे. म्हणून जो सिद्ध झाला तो अरूप झाल्याने त्याचे रूप आणि गुण यांचे वर्णन करणे अशक्य आहे. अष्टावक्र आणखी एक पाऊल पुढे म्हणतात की देह म्हणजे मी नाही, हा देह माझा नाहीच, पण जीवही माझा नाही. मी केवळ त्या चिरंजीव चैतन्याचा अंशरूप असे चैतन्य आहे, अशी सिद्ध पुरुषाची मानसिक अवस्था असते. समर्थही सांगतात की तोडावा बंधनाचा संशय, करावा मोक्षाचा निश्चय, पाहावा भूतांचा अन्वय व्यतिरेकेसी. आपण देह आहोत हे बंधनरूपी अज्ञान सोडून मी मुक्त आहे हा निश्चय करावा आणि पंचमहाभूतांची माया हे स्वानंदाचे हास्य आणि अभावात्म ते दुःख आहे हे ज्याने निश्चित ओळखले तो सिद्ध स्वरूप झाला. या सिद्धलक्षण समासाचा समारोप करताना ते म्हणतात की देहाला आणि रूपाला लक्षणे असतात, पण जी वस्तू म्हणजे परमात्म वस्तू आहे ती मुळातच निर्गुण निराकार म्हणजे गुण आणि आकार नसलेली आहे. सिद्धपुरुष हा स्वतःच परमात्मच वस्तूचे रूप झाले असल्याने त्यालाही गुण आणि आकार नाही. तेव्हा अशा सिद्धाचे लक्षणाने वर्णन करणे शक्य नाही. तो निर्गुण निराकार आहे हेच त्याचे लक्षण मानता येईल. साधकांनी साधन केले म्हणजे ते आपोआपच अशा सिद्धास अंतःकरणाने जाणू शकतील. इथं हा 5वा दशकही संपतोय. आज इथं आपण थांबण्यापूर्वी समर्थांच्या चरित्रातला आपण काही भाग मागं पाहिला होता. सखम आळतेकरांनी जे समर्थ चरित्र लिहिले मी ज्याचा मुद्दाम उल्लेख केला होता, तर त्यातला थोडा भाग आपण आज पाहूया. अजून आपल्याकडे 1-2 मिनिट शिल्लक आहेत. समर्थांनी आपलं तप संपल्यानंतर म्हणजे 12 वर्ष पहिली समर्थांची बाळपणीची, पुढची 12 वर्षे ह्या तपाची आणि 24व्या वर्षी समर्थ तप संपवून नारायणाचा रामदास आणि रामदासाचा समर्थ रामदास झाल्यानंतर देशाटनाला बाहेर पडले. पूर्ण उत्तरेला केदारेश्वरापासून म्हणजे बद्रीनाथ केदारनाथपासून ते दक्षिणेला रामेश्वर आणि कन्याकुमारीपर्यंत त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केलं. या भारत भ्रमणामध्ये त्यांनी देश संबंध न्याहाळला आणि ते न्याहाळताना त्यांचं मन त्यावेळी देशात चालणाऱ्या परकीयांच्या आक्रमणामुळे उद्विग्न झालं. त्याच त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्याही काही रचना त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या रचना त्यांच्या मनातील ही तळमळ दाखवतात. कारण समर्थ नेहमी म्हणतात की समर्थांच्या ज्या रचना आहेत त्या म्हणजे देवाच्या वस्तूचे वर्णन करणारे आहेत आणि त्या लेखी स्वरूपात उपलब्ध आहेत. समर्थ म्हणतात, भूसाल कल्पांत लोकासी आला, बहुधाड केली जनाला, किती एक मृत्यूस ते योग्य झाले, किती एक ते देश त्यागून गेले, किती एक ग्रामेची तेवोस झाली, पिके सर्व धान्याची नाना बुडाली, किती एक धाडी वरी धाडी येती, द्वया सैनिकाचे निसंहार होती, किती एक ते धान्य लुटून नेती, किती एक ते पेच खाणवून नेती, किती एक ते पुरिले अर्थ नेती, किती पुरिली सर्व पात्रेची नेती. आणि पुढे म्हणतात ते, किती गुजरिणी ब्राह्मणे भ्रष्टविल्या, किती शामुकी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. आणि खरोखरीच मी असं वाटतं की माणसा खावया धान्य नाही, अंतरुण पांघरुण तेही नाही, घर खावया सामुग्री नाही, काय करती. किती एक अनाचारी पिढिली, किती एक जाती भ्रष्ट झाली, किती एक ते आक्रंदली मुले बाळे, कित्येकी विषय घेतली, कित्येकी जळी बुडाली, जाळीली ना पुरली किती एक,
प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी, कठीण काळी ओळखी धरीना तो कोणी. लोक बहुत पस्तावले, किती एक दाजावले, किती एक ते कावले उद्वेग रूपी. समर्थांनी देशाटनात या सर्व गोष्टी पाहिल्या आणि नंतर संपूर्ण देशाची परिस्थिती पाहून 12 वर्ष पायी चालत त्यांनी प्रवास केला आणि नंतर ते परत महाराष्ट्रामध्ये परतले. तो भाग आपण नंतर पाहू. आज आपण इथेच थांबूया. हे चरित्र मुद्दाम आपण आवर्जून वाचावं असं मी आग्रहाने सांगेन. समर्थांच्या चरित्रामध्ये हे एक अग्रगण्य चरित्र मानलं जातं. ते आपण जरूर बघावं. नमस्कार.